नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असलेल्या वसईच्या किल्ल्याला। वसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला आहे। हा किल्ला समुद्र किनाऱ्यालगत बांधलेला आहे। भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। हा मूळचा किल्ला मुसलमानी पद्धतीने बांधलेला असला तरी पोर्तुगीजांनी त्याची बरीचशी मोडतोड करून युरोपीय पद्धतीच्या स्थापत्यशास्त्राचा वापर करून किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे दिसते। अर्धगोलाकार कमानींचे दरवाजे, खिडक्या, सज्जे, बुरुज यामध्ये रोमन स्थापत्यशास्त्राचा वापर दिसून येतो। दिनांक 16 मे 1739 मध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध पराक्रमाने व शौर्याने जंजिरे वसई किल्ला जिंकला। या मोहिमेत मराठ्यांनी उत्तर कोकणात अनेक ठिकाणी पोर्तुगीजांची आरमारी जहाजे हस्तगत केली। यापैकी एका पोर्तुगीज जहाजाची भली थोरली डोलकाठी आरमारी विजयाची आठवण म्हणून श्री हनुमंत मंदिराच्या समोर रोवली। आज 250 वर्षांहून अधिक काळ लोटला तरी हा वसई विजयाचा स्मृतिस्तंभ विजयाची आठवण गौरवाने जपत आहे। किल्ल्यामध्ये पेशवेकालीन हनुमंत मंदिर पाहावयास मिळते। त्याची स्थापना दिनांक 27 जुलै 1739 मध्ये झाली आहे। नरवीर चिमाजी आप्पा पेशवे यांच्या जंजिरे वसई किल्ल्यावरील विजयाची स्मृती जपणारे गौरवशाली मंदिर आहे हे। खुद्द नरवीर चिमाजी आप्पा पेशवे व वीर मराठ्यांच्या उपस्थितीत पेशवे काळात या मंदिराची स्थापना झालेली आहे। किल्ल्यातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणजे किल्ल्यातील चक्री जिना। या जिन्याचा आकार चक्राप्रमाणे असल्या कारणाने याचे नाव चक्री जिना ठेवले असेल असा अंदाज येतो। किल्ल्यातील आणखी एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यात आढळणारे आफ्रिकन बाओबाब वृक्ष। हे वृक्ष त्याच्या मोठ्या आकारासाठी आणि पाणी साठवण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात। इंग्रजांच्या हाती लागल्यावर किल्ल्याची व्यवस्था चांगली राखली गेली नाही। दलदल आणि त्यात माजणारे रान यामुळे किल्ल्याची पडझड होत होती। त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळातही किल्ल्याचे अवशेष आणि किल्ल्याची व्यवस्था फारशी राखली गेली नाही। अनेक वर्षे हा किल्ला दुर्लक्षितच राहिला। किल्ल्याच्या बऱ्याचशा परिसरात मानवी संचार शक्य नव्हता। गेल्या काही वर्षांत उभारला गेलेला चिमाजी आप्पांचा पुतळा व स्मारक आणि भारतीय पुरातत्व खात्याने या किल्ल्याची व्यवस्था हाती घेऊन थोडी डागडुजी आणि रानाची साफसफाई केल्याने या उपेक्षित किल्ल्याकडे लोकांचे थोडेफार लक्ष वळले आहे। तरीही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मुंबई जवळच्या या किल्ल्याला पर्यटन स्थळ बनवावे या दृष्टीने भक्कम प्रयत्न होणे आवश्यक आहेत। किल्ल्याच्या राहिलेल्या अवशेषांची डागडुजी करून भिंती, बुरुज, तट यांची साफसफाई करून जागोजागी ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पाट्या लावून या किल्ल्याकडे लोकांचे लक्ष वेधणे आणि एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा जपणे याची आवश्यकता आहे।